तर मित्रांनो, आपल्याकडे येथे ना खूप साऱ्या रोगांची यादी आहे, बरोबर? आता त्यातून आपल्याला ओळखायचं आहे की कोणते रोग हे संसर्गजन्य आहेत आणि कोणते रोग असंसर्गजन्य आहेत. ठीक आहे. आता हे जर समजून घ्यायचं असेल, असं जर आपल्याला ओळखायचं असेल, तर पहिल्यांदा आपल्याला माहिती पाहिजे ना की संसर्गजन्य रोग आणि असंसर्गजन्य रोग नेमकं कशाला म्हणायचं ते. बरोबर ना? तर लक्षात घ्या, दूषित हवा, पाणी, अन्न किंवा वाहक जे की कीटक व प्राणी असतात याद्वारे पसरणारे रोग म्हणजे संसर्गजन्य रोग. तर जे रोग संसर्गातून किंवा संक्रमणातून पसरत नाहीत त्या रोगांना असंसर्गजन्य किंवा असंक्रामक रोग असं म्हणतात. पण असं का होत असेल? काही रोग पसरतात तर काही रोग का पसरत नाहीत? चला व्यवस्थित समजावून घेऊया. संसर्गजन्य रोग हे जीवाणू आणि विषाणू याद्वारे पसरतात. हे जीवाणू किंवा विषाणू शरीरात प्रवेश केल्यानंतर खूप झपाट्याने वाढतात आणि नंतर मग वेगवेगळ्या माध्यमातून जसे की रोग्याच्या थुंकीतून, रोग्याच्या वस्तू वापरल्यामुळे संक्रमित होतात. मात्र असंसर्गजन्य रोग हे जीवाणू किंवा विषाणूमुळे होत नसल्यामुळे ते संक्रमित होत नाहीत. असंसर्गजन्य रोग काही विशिष्ट कारणांमुळे व्यक्तीच्या शरीरातच उद्भवतात. हे रोग शरीरावर खूप मोठ्या प्रमाणावर दुष्परिणाम करतात. हे असंसर्गजन्य रोग मुख्यतः अनुवांशिक आणि पर्यावरणीय घटकांमुळे होतात. उदाहरणार्थ, अतिप्रमाणात तंबाखू खाणे, गुटखा खाणे, धूम्रपान व मद्यपान करणे, व्यायामाचा अभाव, चुकीची जीवनशैली आणि अनुवांशिकता या कारणांमुळे असे असंसर्गजन्य रोग होतात. पण जर आपण योग्य जीवनशैली स्वीकारली तर आपण नक्कीच खूप सारे असंसर्गजन्य रोग टाळू शकतो. परंतु खूप सारी अशीही कारणं असतात जी आपण टाळू शकत नाही, जसं की वय, लिंग आणि अनुवांशिकता. उदाहरणार्थ, जसे वय वाढत जाते, आपण वृद्ध होत जातो, तसे काही असंसर्गजन्य रोग होण्याची शक्यताही वाढत जाते. काही कर्करोग, कॅन्सर्स जे आहेत ते विशिष्ट लिंगावरती अवलंबून असतात. उदाहरणार्थ, स्तनाचा कॅन्सर, गर्भाशयाचा कॅन्सर. बरोबर. तर आता आपल्याला संसर्गजन्य आणि असंसर्गजन्य रोग कोणते याबद्दल व्यवस्थित कळालेलं आहे. आता आपण काय करूयात, तर आपल्याकडे असलेल्या विविध रोगांच्या यादीमधील कोणते रोग हे संसर्गजन्य आहेत आणि कोणते रोग हे असंसर्गजन्य आहेत ते पाहूयात. तर पहिल्या रोगाचे नाव आहे विषम ज्वर, टायफॉइड. हा एक जीवाणूमुळे होणारा रोग आहे जो दूषित अन्न व पाण्याद्वारे पसरतो. त्यामुळे हा संसर्गजन्य रोग आहे. बरोबर. त्यानंतर आहे मधुमेह, डायबिटीस. मधुमेह रक्तातील शर्करेचे प्रमाण नियंत्रित न राहिल्यामुळे होतो. तो कोणत्याही जीवाणू किंवा विषाणू पासून होत नाही. त्यामुळे मधुमेह हा असंसर्गजन्य रोग आहे. आता हिवताप आणि कोरोना हे दोन्ही सुद्धा संसर्गजन्य रोग आहेत, कारण ते जीवाणू आणि विषाणूंमुळे होतात आणि झपाट्याने पसरतात. दमा हा अनुवांशिक घटक, पर्यावरणीय घटक, जीवनशैली किंवा ॲलर्जीमुळे होतो, त्यामुळे तोही असंसर्गजन्य गटात मोडतो. पटकी, कॉलरा हा जीवाणूमुळे होतो आणि दूषित अन्न व पाण्याद्वारे पसरतो, त्यामुळे तो सुद्धा संसर्गजन्य रोग आहे. उच्च रक्तदाब म्हणजे हायपरटेन्शन आणि कर्करोग म्हणजे कॅन्सर हे दोन्ही सुद्धा रोग विषाणू किंवा जीवाणूंमुळे होत नाहीत, त्यामुळे हे दोन्ही रोग असंसर्गजन्य आहेत. विटॅमिनची, जीवनसत्वांची कमतरता हा एक आपल्या आहाराशी आणि वैद्यकीय परिस्थितींशी संबंधित आजार आहे. विटॅमिनच्या कमतरतेमुळे थकवा, चिडचिड तसेच त्वचेत आणि केसांमध्ये बदल यांसारखी अनेक लक्षणे दिसून येतात. उदाहरणच द्यायचं झालं तर विटॅमिन डी च्या कमतरतेमुळे हाडे कमकुवत होतात आणि थकवा जाणवतो. तर विटॅमिनची कमतरता हा एक आहार व जीवनशैलीशी संबंधित आजार असल्यामुळे तो एक असंसर्गजन्य रोग आहे. तर आता तुम्हाला व्यवस्थित माहिती मिळाली असेल की कोणते रोग संसर्गजन्य असतात आणि कोणते रोग असंसर्गजन्य ते. तर इथेच थांबूया. धन्यवाद.